पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगणाऱ्या भाजपनं सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलेत का असा प्रश्न आता पडलेला आहे सर्वांना। अमरनाथ नगरपालिकेमध्ये सत्तेसाठी काँग्रेसची आघाडी करणाऱ्या भाजपनं अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क एमआयएम सोबत आघाडी केलेली आहे। अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवला आणि तसं असून भाजपचे एकूण 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत। तर भाजपचा कट्टर विरोधी पक्ष मानल्या जाणाऱ्या एमआयएमचे 5 उमेदवार सुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी झालेत। विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एमआयएमनं एकमेकांविरोधात उमेदवार उभे केलेले होते, मात्र निकालानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येत अकोट नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली आहे। हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या भाजपनं एमआयएमची हातमिळवणी केल्यामुळे आता ही युती चर्चेचा विषय ठरली आहे। तर जयेश जगड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, आता सध्या जो प्रचार सुरू आहे त्या प्रचारामध्ये आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्वाची तडजोड नाही असं सातत्यानं भाजपकडून सांगितलं जात आहे, मात्र त्याच भाजपनं तिथे एमआयएम सोबत युती केलेली आहे, त्यामुळे सगळीकडे संभ्रम पाहायला मिळतो आणि टीका सुद्धा केली जाते। निश्चितच अकोट नगर परिषदेची जी निवडणूक होती ती एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक होती। भाजप आणि एमआयएम हे दोन्ही कट्टर एकमेकांच्या विरोधात मानले जातात आणि या दोघांनी ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात पूर्ण लढली होती। यासाठी यानंतर भाजपचे नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले, भाजपचे 11 उमेदवार सुद्धा या ठिकाणी निवडून आले। तर एमआयएम हा या ठिकाणी दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरला होता आणि त्यांनी 5 नगरसेवक निवडून आणले होते। मात्र आता एकमेकांच्या विरोधात असतानाही सुद्धा आता सत्ता स्थापन करण्यासाठी दोघं पक्ष एकत्र आले आहेत आणि त्यांनी स्थापित केलेली आहे आणि ही जी अभद्र युती आहे या संदर्भात आता मोठी चर्चा आता या जिल्ह्यात आता सुरू आहे। त्यामुळे सत्तेसाठी काय पण असा सगळ्या राजकीय पक्षांचा शिरस्ता असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।